केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि पुण्यामधील मुक्कामानंतर आज रायगडच्या दौऱ्यावर सुद्धा ते जाणार आहेत। अमित शहा किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन करतील। शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथी दिनी अमित शहा रायगड दौऱ्यावर असणार आहेत। राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी अमित शहा भेट देतील आणि अभिवादन सुद्धा करणार आहेत। अमित शहांचे सुनील तटकरेंच्या निवासस्थानी आज स्नेहभोजन सुद्धा आहे। तर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक सुद्धा पार पडणार आहे। ही बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्कीच महत्त्वाची असेल आणि हाच आपण पाहतोय रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे सुद्धा लक्ष असेल। अमित शाह जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आम्ही सगळेच त्या ठिकाणी अभिवादन करायला आलेलो आहोत। आणि या ठिकाणी असलेल्या सांस्कृतिक विभागाकडून, पुरातत्व विभागाकडून, ASI कडून, रायगड प्राधिकरण विकास मंडळाकडून, जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय व्यवस्थांनी जो आराखडा बनवला आहे, कामालाही सुरुवात झाली आहे, त्या सगळ्याचंही सादरीकरण होईल आणि या सगळ्याची पूर्ण तयारी करून आता काहीच वेळात केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी पोहोचतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, रायगडसाठी अमित शहा कधीपर्यंत निघतील, किती वेळात निघतील आणि याचं त्यांचं प्रयोजन नेमकं कसं असणार आहे? गृहमंत्री अमित शहा हे काल रात्री मुक्कामाला पुण्यात आलेले होते। देवेंद्र फडणवीसही पुण्यात काल रात्री मुक्कामी होते। रात्री उशिरा एकनाथ शिंदे देखील पुण्यात या माझ्या पाठीमागे असलेल्या पुणे विमानतळ परिसरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला आले। अगदी पुढच्या काही वेळात, काही मिनिटांमध्ये हे सगळे जे नेते आहेत ते एकत्रपणे पुणे विमानतळाकडे रवाना होतील आणि तिथून ते विमानानं पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत। आपण पाहतोय पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या सगळ्या भागात मोठ्या संख्येनं आपण पाहतोय। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही अडचण होणार नाही अशा पद्धतीची सगळी एकूण जी तयारी आहे ती आपण पाहतोय। आणि आतमध्ये गाड्यांचा जो ताफा आहे तो देखील आता सज्ज झालेला आहे। याच सगळ्या गाड्यांच्या ताफ्यामधून अमित शहा आणि हे सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत ते आपल्याला पुणे विमानतळाकडे जाताना बघायला मिळणार आहेत आणि तिथून पुढे पुढचा जो नियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्यासाठी हे सगळे नेते जातील। या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।